महामुकाबला अंतिम 16 आणि या अंतिम 16तील महत्त्वपूर्ण हा सामना 4-4 षटकांचा सामना इथे खेळवला जाईल। टॉसचा बॉस ठरलाय तर वायवी स्पोर्ट्स संघ प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय। आतापर्यंत त्यांनी ज्या टॉस जिंकला त्या फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, कारण आपल्या फलंदाजावरती विश्वास ठेवलाय। आणि सर्वात महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाची रणनीती असते, टॉस जिंकलं की आपण प्रथम फलंदाजी करायचं, बिनधास्त खेळायचं, निर्धास्त खेळायचं, नो टेन्शनमध्ये फलंदाजी करायची आणि समोरच्या संघाला सेकंड इनिंगमध्ये दबावाखाली आणायचं, ही रणनीती असते ऑस्ट्रेलिया संघाची। आणि तीच रणनीती यावी देवगड संघाकडून, वायवी स्पोर्ट देवगड संघाकडून आजमावली जाते। टॉस जिंकला आणि लगेचच कोणताही वेळ न घेता त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय इथे घेतला। तो निर्णय किती लाभदायक ठरतो ते आपल्याला या अंतिम सामन्यामध्ये, महामुकाबल्यामध्ये ते पाहायला मिळेल। एका बाजूला आहेत लोकमान्य पुणे संघ, तर दुसऱ्या बाजूला वायवी स्पोर्ट देवगड विरुद्ध पुणे। एका बाजूला विद्येचं माहेरघर, तर दुसऱ्या बाजूला कोकणचा हापूस म्हणून ज्याची ओळख आहे, रसाळ मधुर म्हणून ज्याची गोडी आहे, तो देवगड संघ। कोण कोणावरती ठरणार हावी, हापूस आंबा की विद्येचं माहेर घर इथे यशस्वी ठरणार ते आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। बॉलिंग मार्गवरती स्वानंदच्या माध्यमातून फेकला गेलेला पहिला बॉल। गिरीधर आणि सुमित ही सलामीची जोडी। गिरीधरने मात्र आजच्या दिवसामध्ये प्रभावित केले। ज्यावी संघाची जबाबदारी याच्यावरती आली ती जबाबदारी त्याने पार केले। अतिशय दमखम त्याने दाखवून दिलाय, दर्जेदार खेळाचं प्रदर्शन केलंय। यावेळी बॅकफुटवरती येऊन फक्त ग्लान्स करण्याचा विचार होता, लेग साईडच्या बाहेर राहतोय बॉल। वाईट बॉलचा इथे इशारा येतोय। तुम्ही क्वार्टर फायनल मध्ये काय केलं, तुम्ही सेमी फायनल मध्ये काय केलं, याही पेक्षा महत्त्वाचं आहे तुम्ही फायनलच्या या सामन्यामध्ये काय करता। यावेळी खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय, पाहिजे तसा टाइम झाला नाही। मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करेल, तद्वर 1 रन गिरीधरच्या बॅटमधून पाहायला मिळाली। एका धावेने धावसंख्या पोहोचेल 2 या अंकावरती। पॉवर प्लेचं पहिलं षटक स्वानंद बॉलिंग मार्कवरती आणि लोकमान्य पुणे संघाकडून स्वानंदवरती विश्वास दाखवला गेलाय। पॉवर प्लेचं हे षटक आहे, त्यामुळे स्वानंदच्या गोलंदाजीवरती सर्वांचं इथे लक्ष लागून राहिलेलं असेल। नेक्स्ट बॉल, यावी जोरदार अपील आणि हा कॅच आउट। सुमित डगआउटच्या दिशेने परततोय, निराश आहे, हताश आहे। स्वानंद दिलाय पहिला धक्का वायवी स्पोर्ट देवगड संघाला। माघारी परततोय सुमित, नाकाम ठरला, परंतु इथे यशस्वी ठरला स्वानंद। पॉवर प्ले मध्ये पॉवर बाज गोलंदाजी, 1 मोहरा टिपलाय आणि धावा खर्च केल्यात फक्त 2। न्यू बॅटर आर्यन आणि गिरीधर हे 2 या क्रीडांगणावरील वायवी स्पोर्ट्स संघाचे बेताज बादशाह आहेत। यांनी कधी गिरीधर मॅच विनर ठरलाय तर कधी आर्यन मॅच विनर ठरलाय आणि हे दोन्ही फलंदाज यावी मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल झालेत। आर्यनने या आधीच्या सामन्यामध्ये सेमी फायनल मध्ये निराश केलं होतं, गोल्डन डकचा शिकार ठरला होता। तो आर्यन या फायनल मध्ये काय करतो पाहूया, काहीतरी कारनामा त्याला करावा लागेल आणि या 10व्या पर्वाचा विजयी चषक आपल्या देवगड मध्ये घेऊन जाण्यासाठी त्याला मात्र इथे संयम आणि तेवढंच नियंत्रण दाखवणं गरजेचं असेल। स्वानंदचा हा बॉल फ्रंटला येतोय, पुश केलाय, बॉल येतोय मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे, कॅच सुटले। जणू काही मॅच सुटले की काय। आर्यनला इथे संधी देणं म्हणजे थोडंसं रिस्की ठरू शकतं। 1 रन इथे मिळाली। आर्यन थोडासा निराश आहे आपल्या फलंदाजीवरती, कारण निसटलेला झेल यावी बिघडवेल का खेळ हा येणारा काळ मात्र इथे सांगेल। यावी स्ट्रायकिंग एंडला गिरीधर, स्वानंद शानदार गोलंदाजी आतापर्यंत 1 विकेट प्राप्त करून 3 धावा त्याने खर्च केल्यात। पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज होतोय। गिरीधर स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी इथे सज्ज झालाय। यस, अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलाय, सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह पाहायला मिळाला गिरीधरच्या बॅटमधून। आणखीन एक चिकी रन संघाच्या खात्यामध्ये इथे जोडली जाईल। ज्यावेळी मोठे फटके टाइम होत नाहीत त्यावेळी आपल्याला सिंगल डबल दाखवत संयम दाखवावा लागतो, नियंत्रणामध्ये खेळाला आणावं लागतं। या आधीच्या सामन्यामध्येही पहिल्या 3 षटकांमध्ये 19 धावा होत्या आणि शेवटच्या षटकांमध्ये तुटून पडला आणि त्यानंतर सामना टर्न झालेला आपण पाहिलाय आणि त्याच पद्धतीची खेळी फायनलमध्ये करण्याचा प्रयत्न आर्यन आणि गिरीधर यांच्यामध्ये होतो का पाहूया। पुढचा चेंडू
यावी सॉफ्ट हँड बॅकफुटवरती येऊन पंच करतोय. फॉलो थ्रो मध्ये बॉल फील्ड करताना स्वानंद इथे पाहायला मिळाला. दरम्यान षटक क्रमांक पहिला इथे समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना वायवी स्पोर्ट देवगड संघाची धावसंख्या 1 गडी बाद 4. शानदार गोलंदाजीवर प्रारंभ. सन्मानजनक धावसंख्या जर इथे आपण पाहिली तर 35 ते 40च्या आसपास जाणं खूप गरजेचं असेल. फेकला जाणारा हा बॉल टच, लो फुल टॉस बॅटवरती घेतलाय, ड्राईव्ह केलाय, कव्हरच्या दिशेने बॉल फील्ड केला जातोय, परंतु यावी असफल ठरला क्षेत्ररक्षक. 2 धावा इथे मिळतील. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि क्षेत्ररक्षकावरती दबाव निर्माण केला गेलाय. हे महत्त्वाचं असतं, कारण एखादा क्षेत्ररक्षक बॉलवरती जेव्हा येत असतो त्यावेळी अशा कोणती तरी हालचाल करणं जेणेकरून त्याच्यावरती दबाव निर्माण होईल आणि त्याच्याकडून चूक होईल आणि ती चूक इथे झालेली पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल. यावी गती कमी होती, लो फुल टॉस होता, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हवेमध्ये खेळला गेलेला हा बॉल. क्षेत्ररक्षक येत आहेत, तत्वर 2 धावा याही वेळी मिळतील. लाजवाब शॉर्ट सिलेक्शन आणि ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल होता, त्यामुळे त्याच दिशेने ऑफसाईडलीच खेळण्याचा प्रयत्न, कोणतेही अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने केला नाहीये आणि हे चांगलं क्रिकेट आहे. कारण ज्यावेळी ऑफसाईडचा बॉल आपण ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी थोडीशी रिस्क असते. ती रिस्क इथे मात्र घेतली गेली नाही. ऑफसाईडच्या बॉलला ऑफसाईडच्याच दिशेने खेळलं गेलं, हे सर्वात महत्त्वाचं असतं. पुन्हा एकदा स्टेपिंग केलंय, स्ट्रेट खेळलाय. सुदीप आहे तिथे, बॉल फील्ड करेल. 1 रन इथे मिळेल गिरधर याला आणि संघाची धावसंख्या मात्र इथे पोहोचते 9 अंकावरती. षटक क्रमांक सुरू आहे इथे दुसरं. अजय आतापर्यंत 3 चेंडू त्याने इथे फेकलेत, 5 धावा खर्च केलेत. आर्यन आणि गिरधर वायवी स्पोर्ट संघाची एक हुकमी जोडी, गेम चेंजर जोडी आहे, मॅच विनर जोडी आहे आणि हे दोन्ही फलंदाज शेवटच्या षटकापर्यंत मैदानात जर राहिले तर मात्र थोडंसं अडचण निर्माण करू शकते लोकमान्य पुणे संघाला. नेक्स्ट बॉल. अजयच्या माध्यमातून फेकला गेलेला हा बॉल बॅकफुटवरती येतोय, भिरकावून देतोय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक बॉलवरती आला. 1 धाव इथे घेतली जाते, 1 धावेवरती समाधान. 1 रन इथे मिळेल. गती कमी होती आणि गुडलेनच्या थोडासा मागे ठेवला गेलेला हा बॉल होता, त्यामुळे प्रॉपर टायमिंग साधू शकला नाही तो आर्यन. त्यामुळे एकच धावसंख्या 10. फटका लाजवाब, साऊंड त्याही पेक्षा सरस आणि लांबी अप्रतिम आहे. धावा मिळते तिथे 6. दमदार फटका होता आणि बॅटमधून निघालेला आवाजच सांगून जात होता या 6 धावांसाठी टोलवला गेलेला हा फटका आहे आणि परफेक्ट टाइम केलं, मिडल केलं आणि सुदीप मात्र बॉलकडे पाहत राहिला. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने दमदार फटका आहे. सुदीप येतोय बॉलवरती, जम्प केलंय, बॉलला फील्ड केलंय. 1 रन घेतली गेली, दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेलाय, दुसरी धाव इथे प्राप्त केली जाते. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील आणि धावसंख्या पोहोचेल 18 अंकावरती. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा, परंतु दुसरं षटक थोडंसं अजयचं महागड म्हणावं लागते. 14 धावा त्याने इथे खर्च केल्यात. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. प्रथम फलंदाजी करताना वायवी स्पोर्ट देवगड संघाची धावसंख्या आहे 1 गडी बाद 18 धावा.
उत्तम फलंदाजी करत असताना 18 धावा वायवी स्पोर्ट्स संघाच्या. आर्यन आणि गिरीधर दोन महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना बॉलिंग मार्गवरती इथे मात्र दाखल झाले गोलंदाज. बॉलरने ऋतुराज. राऊंड द विकेट. फटका इथे थोडासा मिस झालाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. अनपेक्षितपणे पकडली गेलेली कॅच इथे पाहायला मिळते. परफेक्ट जज केलंय. बॉलच्या खाली येतोय, पकडतोय झेल. आर्यनचा संपतो इथे खेळ. महत्वपूर्ण विकेट होती. एकमेव फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहील तो गिरीधर, परंतु आर्यन इथे आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये मिस टाइम शॉट पाहायला मिळाला. उंच हवेमध्ये गेलेला हा बॉल होता. क्षेत्ररक्षक बॉल खाली परफेक्ट टायमिंगला येतोय. स्वतःला ऍडजस्ट केलं आणि त्यानंतर एक अप्रतिम झेल त्याच्या माध्यमातून पकडला गेलाय. दुसरा धक्का इथे मिळतोय वायवी स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या स्थिर 18 या अंकावरती. फुल टॉस होता, त्यामुळे यावी फलंदाज असेल इथे बाद. क्लीन बॉल ठरलाय. थोडासा निराश आहे तो यावी गिरीधर, परंतु फुल टॉस चेंडू यष्ट्यांचा वेध घेणारा इथे ठरलाय आणि त्यामुळे इथे क्लीन बोल्ड असेल गिरीधर. न्यू बॅटर मकरंद यावी दाखल झालाय. दोन्ही महत्वाचे फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत. धावसंख्या फक्त आणि फक्त 21 रन. लॉस ऑफ 3 विकेट. कॅप्टन मकरंद यावी कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऋतुराजचा पुढचा चेंडू आहे. सॉफ्ट हँडी फ्लेड केलाय. स्ट्रेट जातोय चेंडू. फॉलो थ्रो मध्ये यावी बॉलचा पाठलाग करताना आपल्याला ऋतुराज पाहायला मिळतोय. तत्वर 1 रन इथे रनिंगच्या माध्यमातून घेतली गेले. एका धावेने षटक क्रमांक समाप्त होते. इथे तिसरं. धावसंख्या 22 रन 22 धावा. धावसंख्या इथे 22. 8 धावा खर्च केल्या गेल्यात ऋतुराजच्या या गोलंदाजीमध्ये. 4 धावा इथे खर्च केल्या गेल्यात.
धावसंख्या झाली ती 22. पहिलं षटक हाताळलं होतं ते स्वानंद याच्या माध्यमातून केवळ 4 धावा त्याने खर्च केला. दुसरं षटक अजयचं थोडंसं महागडं 14 धावा त्याने तिथे खर्च केला आणि त्यानंतर ऋतुराजने पुन्हा एकदा आपल्या संघाला कमबॅक करून दिलंय. गिरीधर सारखा महत्वाची विकेट आणि त्याचबरोबर आर्यन सारखी महत्वपूर्ण विकेट त्यानं प्राप्त केली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 22. बॉलर नेम प्लीज. गणेश जोशी. बॅकफुटवरून पॉइंटला खेळण्याचा विचार होता परंतु चेंडू मात्र इथे गेलाय. सेकंड स्लिपला 22च्या स्वरूपात 1 रन इथे प्राप्त होईल. धावसंख्या पोहोचते 23 अंकावरती. ताकदीने खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, पकडेल तो कॅच. कुणालच्या माध्यमातून पकडला गेलेला हा अजयच्या माध्यमातून पकडला गेलेला हा झेल होता. मैदानात दाखल होतोय तो कुणाल. अजयने आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण पकडली गेलेली ही कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि अजयच्या माध्यमातून घेतली गेलेली ही कॅच खूप महत्वपूर्ण ठरेल का? यावेळी कुणाल इथे दाखल होतोय. दोन्हीही मातब्बर फलंदाज डगआउट मध्ये आहेत, निराश आहेत. त्यानंतर श्रीपादी इथे निराश करतोय आपल्या संघाला. नेक्स्ट बॉल. यावेळी बॅकफुटवर येऊन पुन्हा एकदा कट केलंय. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 रन इथे मिळेल. कोणताही बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे केला जात नाहीये. धावसंख्या इथे पाहायला मिळते 24 रन, 24 धावा. रिव्हर्स फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. शेवटचे 2 चेंडू इथे बाकी. थोडंसं स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न. फॉरवर्डला आला, बॉलला टोलवले ऑनसाइडच्या दिशेने. डीपला चेंडू ट्रॅव्हल होईल इथे. येस नो मध्ये मात्र काय घडलंय आणि इथे रन आउट होईल. नाही, संधी होती, संधी मात्र इथे गमावली. सहज सोप्या पद्धतीने रन आउट होईल अशी अपेक्षा होती परंतु यष्टीरक्षक मात्र इथे खराब कामगिरी करताना. 1च रन संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 25 रन. शेवटचा चेंडू घेऊन यावेळी स्टेपिंग केलंय, फटका खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, झेल निसटतोय. 1 रन घेतली गेली. दुसऱ्या धावेचा केला गेला इथे प्रयत्न आणि यावेळी क्लीनली रन पिकअप करताना पाहायला मिळतोय. जीवाची बाजी लगावली, स्वतःला झोकून दिलं आणि त्यामुळे 2 धावा इथे प्राप्त केल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक 4 निर्धारित 4 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावा बनवल्या गेल्या आहेत ते यावेळी 28 धावांचं लक्ष्य लोकमान्य पुणे संघासमोर. अंतिम सामन्याचा टॉसचा बॉस ठरला तो YB स्पोर्ट. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय 4 षटकांमध्ये धावा बनवल्या त्या 28 धावांचं लक्ष्य लोकमान्य पुणे संघासमोर. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ या 10व्या पर्वाचा विजय ठरवणार हे थोड्याच वेळात आपण इथे पाहूया. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत.
बरोबर नाबाद आपल्या संघाला विजयी करून देणारी पार्टनरशिप सलग 2 सामन्यांमध्ये ज्या खेळाडूंनी रचली होती ते 2 हुकमाचे खेळाडू यावेळी मैदानाच्या आतमध्ये लोकमान्य पुणे संघाचे. एका बाजूला सुदीप तर दुसऱ्या बाजूला ऋतुराज. या दोघांचं या संघावर या सामन्यावरती या क्रीडांगणावरती बोलबाला राहिलाय. कालच्या लीग सामन्यामध्येही त्यांच्या माध्यमातून दमदार कामगिरी आणि त्याचबरोबर महत्त्वपूर्ण सुपर 8 मध्येही त्यांचा दमखम पाहायला मिळालाय आणि त्याहीपेक्षा सरस सेमीफायनल, क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल. पाहूया या सामन्याचा मॅच विनर खेळाडू कोण ठरतोय. आर्यन बॉलिंग मार्कवरती 28 धावांची आवश्यकता आहे. 28 रन रिक्वायर्ड स्कोर. आर्यन टू सुदीप. पहिला बॉल बॅटची एज गेली होती. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का इथे बसू शकला असता परंतु नशिबाची साथ सुदीप सोबत इथे पाहायला मिळाले आणि पहिला चेंडू 1 रन इथे मिळते. एक रन यावी पहिल्या चेंडूवरती सुदीपने ते पिकअप केले. ऋतुराज यावी स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवर बाज हिटिंग कशी करायची हे भलेबाती जाणून आहे. एकमेकांना कॉल देऊन खेळणारी ही जोडी. फेकला जाणारा हा बॉल लो फुल टॉस बॅटवरती घेतलाय. पॅडल स्वीप केलाय आणि चेंडू जातोय दोन्ही क्षेत्ररक्षकांना दुभागात सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. काय क्लासफुल का फटका इथे खेळलाय. फलंदाजीचा क्लास इथे दाखवून देतोय ऋतुराज. बैठी घेतली, पॅडल स्वीप केलाय कम्प्लिटली. नो चान्स. फील्डवरती नजर ठेवून खेळला गेलेला हा फटका इथे आपण पाहिलाय. आर्यन नेक्स्ट बॉल. धावसंख्या आहे ती 5. फेकला जाणारा हा इथे बॉल शॉर्ट पिच आहे. बॅकफुटवरती होतोय. टॅप करतोय. झेल इथे मात्र निसटलाय. संधी उपलब्ध झाली होती परंतु निसटणारा झेल यावी कुठेतरी महागडा ठरेल. ते वायवी स्पोर्ट देवगड संघाला. आर्यनने चांगला बॉल फेकला होता. इन्व्हाइट केलं होतं ऑफ साईडला खेळण्यासाठी. रणनीती क्लिअर होती परंतु क्षेत्ररक्षक इथे नाकाम ठरला. झेल निसटला. एक संधी मिळाली ऋतुराजला. धावसंख्या पोहोचली ती 6 अंकावरती. आर्यन पुढचा चेंडू घेऊन पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील स्ट्रायकिंग एंडला सुदीप इथे सज्ज होतोय. यावी फेकला जाणारा हा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. पंचांचं समांतर हातामध्ये इशारा. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त स्वरूपात धाव. एक तर धावांचा इथे दुष्काळ आहे आणि अशा दुष्काळामध्ये आपल्या माध्यमातून दिला जाणारा एक अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्रा रन संघाला धोका निर्माण करू शकते. त्यामुळे नियंत्रणामध्ये गोलंदाजी करणं आवश्यक आहे. यावी हा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला भिरकावून दिलाय. कोणत्याही क्षेत्ररक्षकाला मिळणार नाही संधी. समांतर रेषेमध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. दणदणकर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 4 धावा इथे मिळतात संघाला. धावसंख्या पोहोचते 11 या अंकावरती. आर्यन पुन्हा एकदा स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न. फील्ड केला गेलाय बॉल. थोडंसं मिसफील्ड जरूर पाहायला मिळते परंतु एकच धाव इथे मिळेल ते सुदीप याला. धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. वीर सावरकर संघ आयोजित क्रिकेटचा महासंग्राम 2024-25. यावी डॉट बॉल. षटक क्रमांक समाप्त होतो इथे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे 12. 18 चेंडू 16 धावाचं समीकरण इथे राहील. 18 चेंडू 16 धावा. एखादा गोलंदाजाने जर इथे कमाल धमाल केली. ही जोडी लवकरात लवकर कशी ब्रेक होईल, या जोडीला कसं फोल्ड जाईल, हे फलंदाज डगआउटमध्ये कसे जातील, या प्लॅनिंगने खेळणं इथे गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने गोलंदाजी इथे होणं आवश्यक असेल. ती गोलंदाजी इथे केली जाईल. पाहूया. बॉलिंग मार्कवर इथे दाखल झाले गोलंदाज यावी वायवी स्पोर्ट देवगड संघाकडून. सुदीप स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. ताकदवान खेळाडू आहे, बलवान आहे आणि तेवढा स्किलफुल आहे.
तंत्रशुद्ध फलंदाजी. ऑफसाईडच्या बॉलला ऑफसाईडलाच खेळायचं, लेग साईडला खेळायचं. कोणती अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तो करताना दिसत नाही. बॉलिंग मार्गवरती गिरधर. बेस्ट वर्सेस बेस्ट असा रंगलेला हा सामना. एका बाजूला गोलंदाजी मार्गवरती गिरधर तर दुसऱ्या बाजूला सुदीप. फेकला जाणार गिरधरचा हा पहिलाच बॉल स्टेपिंग करून खेळतोय. ऑन साइडला मिड ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक डीपला आहे. एक रन घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल इथे दिला गेलाय आणि 2 धावा संघाच्या खात्यामध्ये इथे जोडल्या जातील. क्षेत्ररक्षक सीमारेषेला खेटू नये आणि त्याच्याकडून बॉलवरती येण्याचा कोणताही प्रयत्न इथे केला गेला नाही. कॅचिंग पोझिशनचा कोणताही प्रयत्न इथे त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. नेक्स्ट बॉल गिरीधर तो सुदीप. पुन्हा एकदा आणखीन एक दमदार बैठी खेळला गेलेला हा फटका स्ट्रेट जातोय मिड ऑफच्या डोक्यावरून सीमा पार. षटकार. सुदीप ऑन फायर झालाय. गिअर बदललाय. स्टेपिंग करतोय. गिरीधर वरती आक्रमण करण्याचा त्याने इथे मनसुबा आखलाय. प्रत्येक बॉल तो फॉरवर्डला येऊन खेळताना इथे पाहायला मिळालाय. सुदीपने इथे मात्र समीकरण वारंवार बदललंय. धावसंख्या झाले 20. 8 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. इथे कॅच आउट होईल. सुदीपचा खेळ इथे समाप्त होतोय परंतु त्याने आपल्यावरती घेतलेली जबाबदारी, संघाने आपल्यावरती सोपवलेली जबाबदारी पार पाडले आणि तो यशस्वीपणे चांगली फलंदाजी करून माघारी परततोय. अजय फिल्डिंग मध्ये चांगली कॅच ज्याच्या माध्यमातून पकडले गेलेली आपण पाहिली होती. सीमारेषेच्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं तो अजय यावेळी मैदानाच्या आतमध्ये ऋतुराज सोबत खेळण्यासाठी तो दाखल होईल. सुदीप यावेळी डगआउटच्या दिशेने परतलाय. आपल्या संघाने सोपवलेली आपल्यावरची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडले. गिरीधर तो अजय. अंतिम सामन्यातील हे सुरू असलेलं दुसरं षटक. भन्नाट गती इथे पाहायला मिळाली. वेग होता आणि तेवढीच अचूकता आणि दिशा इथे पाहायला मिळते गिरीधरच्या या बॉलमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. अजयला आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे आणि त्यासाठी ऋतुराज स्ट्रायकिंग एंडला कसा येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं आवश्यक असेल. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलाय बॉल. डीपला क्षेत्ररक्षक आहे. बॉलवरती येईल. 1 रन इथे घेतली जाईल. एकाच धावेने स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न इथे करेल तर ऋतुराज. 1 धाव इथे मिळाले ती अजय याला. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 21 रन 21 धावा. 7 धावांची आवश्यकता आहे. MS धोनी स्टाईलमध्ये ऋतुराज इथे षटकार ठोकून आपल्या संघाला विजय संपादन देण्यासाठी प्रयत्न करेल का पाहूया. 7 धावांची अजूनही आवश्यकता आहे. गिरीधर यावेळी फिल्डिंग सजवतोय. डीपला क्षेत्ररक्षक घेतले गेलेत. डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. मिड विकेटला ही सीमारेषेला खेटून इथे ठेवलंय. शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि यावेळी ऑन साईडला खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करताना 1 रन इथे प्राप्त. षटक क्रमांक समाप्त होतं इथे दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. 6 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 6 धावा. आवश्यकता. लोकमान्य पुणे या 10व्या पर्वाचा मानकरी ठरणार की काय हे येणारे 12 चेंडू इथे सांगून जातील. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज विवेक. स्ट्रायकिंग एंडला ऋतुराज. 6 धावांची आवश्यकता.
ओ आणखीन एक जीवदानी इथे मिळते ऋतुराजला. पहिली विकेट पहिल्या चेंडूवरती प्राप्त करू शकला असता हा गोलंदाज, परंतु यावेळी निसटलेला झेल. पुढचा चेंडू यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. बिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक डीपला आहे. 1 रन इथे मिळेल. स्ट्राईक अजयकडे. 5 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 5 धावा. अजय वारंवार फील्ड इथे पाहिली जाते, बदलली जाते. अजूनही हार मांडलेली नाहीये वायवी स्पोर्ट देवगड संघाने. शेवटच्या धावेपर्यंत झुंजवण्याचा असेल इथे विचार, परंतु ती झुंज अपुरी ठरते की काय पाहूया. फेकला जाणार हा बॉल. फुलटॉस चेंडू आणि चेंडूला दवडलाय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा इथे मिळतील. स्कोर इक्वल. एका विनिंग रनची आवश्यकता. वीर सावरकर संघ आयोजित ब्राह्मण्यातील मर्यादित स्पर्धा 2024-25 पर्व 10व आणि या 10व्या पर्वातल्या महामुकाबल्याचा महाविजेता कोण ठरतंय. विनिंग रन 1 आवश्यकता इथे आहे आणि या 10व्या पर्वाचा महामुकाबल्याचा महाविजेता ठरण्याचा इथे मान मिळू शकला असता, परंतु इथे विकेट जाते अजयची. एका धावेसाठी इथे झुंजावं लागतंय, लढत राहावं लागतंय. एका धावेची अजूनही आवश्यकता आहे. गणेश जोशी लोकमान्य पुणे संघाकडून गणेश जोशी मैदानाच्या आतमध्ये एका विनिंग रनची आवश्यकता आहे. विवेक यावेळी बॅकफुटवरती येऊन पंच करतोय. चेंडू डीपला आर्यन आहे तिथे बॉल फील्ड करेल आणि हा विजयी रन यावेळी गणेश जोशीच्या माध्यमातून प्राप्त केली जाते आणि या 10व्या पर्वाचा महामुकाबल्याचा महाविजेता ठरतोय लोकमान्य पुणे. दमदार कामगिरी, लाजवाब कामगिरी. अंतिम सामन्याचा सरला शिल्पकार सिंधुदुर्ग संघ. आपलंही हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण फायनल मध्ये प्रवेश मिळवला. अतिशय शानदार फलंदाजी आपल्या माध्यमातून मिळाली. आपलं इथे कौतुक आहे. धन्यवाद.